विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक ए बी रायते तुमचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे जे प्राकृतिक घटक आहेत त्या प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला होता. प्रामुख्याने ते 4 प्राकृतिक घटक होते आणि त्यांचा अभ्यास आपण केला होता. त्यामध्ये प्रदेशाची प्राकृतिक रचना किंवा भूरूप त्यांचा सर्वसामान्यपणे एखाद्या प्रदेशाच्या प्राकृतिक रचनेवरती लोकसंख्येच्या वितरणावरती कशा प्रकारे परिणाम होत असतो. अनुकूल फिजिओग्राफी किंवा प्राकृतिक रचना लोकसंख्येला कशा पद्धतीने आकर्षित करते, तर प्रतिकूल प्राकृतिक रचना ही लोकसंख्येच्या विकेंद्रीकरणासाठी किंवा लोकसंख्या त्या प्रदेशात विरळ होण्यासाठी कशा पद्धतीने प्रभाव टाकते हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलं होतं. त्यानंतर दुसरा जो घटक आपण त्या ठिकाणी अभ्यासला तो हवामान. हवामान हा नेहमीच सजीवांच्या जीवावरती परिणाम करतो. अनुकूल हवामान स्थिती ही लोकांना नेहमीच एखाद्या प्रदेशामध्ये राहण्यासाठी आकर्षित करते आणि स्वाभाविकच त्यामुळे त्या प्रदेशाच्या लोकसंख्येची घनता वाढत असते. या उलट प्रतिकूल हवामान स्थिती ही लोकांना त्या प्रदेशापासून दूर जाण्यासाठी भाग पाडत असते किंवा त्यांना एक प्रकारे फोर्स करत असते आणि त्यामुळे त्या प्रदेशात साहजिकच लोकसंख्येची जी घनता असते ती कमी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. तिसरा घटक पाण्याची उपलब्धता. हाही अतिशय महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या प्रदेशामध्ये पाण्याची उपलब्धता असणं ही मानवी वस्तीला अनुकूल असते, कारण मानवाच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी हे अतिशय उपयुक्त आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी सहजपणे उपलब्ध होते साहजिकच त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या उलट जिथं पाण्याचा अभाव असतो त्या प्रदेशात लोकसंख्या जास्त प्रमाणात आढळत नाही. चौथा घटक आपण बघितला होता मृदा. शेतीसाठी मृदा ही अतिशय उपयुक्त आहे. सुपीक मृदा ही शेती व्यवसायाचा विकास होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. मानवाची अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी शेती हा व्यवसाय अतिशय उपयुक्त आहे किंवा महत्त्वाचा आहे आणि शेतीसाठी मृदा उपयुक्त आहे. म्हणून ज्या ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा आहे, उपयुक्त मृदा आहे त्या प्रदेशात लोकसंख्येचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येतं. तर ज्या ठिकाणी मृदेची स्थिती फारशी अनुकूल नाही किंवा सुपीक नाही अशा प्रदेशांमध्ये मात्र आपल्याला असं दिसेल की लोकसंख्येचं केंद्रीकरण जे आहे ते फारशा प्रमाणात झालेलं आपल्याला दिसत नाही. तर अशा पद्धतीने हे 4 प्रमुख प्राकृतिक जे घटक होते या प्राकृतिक घटकांचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. आज आपल्याला लोकसंख्येच्या वितरणावरती प्रभाव टाकणारे मानवी घटक किंवा मानवनिर्मित घटक आपण ज्याला म्हणतो त्यांचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे. सर्वसामान्यपणे प्राकृतिक घटक ज्या पद्धतीने प्रभाव टाकतात त्याचप्रमाणे मानवी घटक सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदेशातील लोकसंख्येच्या वितरणावरती प्रभाव टाकताना आपल्याला दिसतात. त्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामधील पहिला घटक आहे शेती. बघा, शेती हा मानवाची गरज पूर्ण करणारा अतिशय उपयुक्त घटक आहे. एखाद्या प्रदेशात शेती उपयुक्त स्थिती असेल पण असं असून सुद्धा शेती होत नसेल तर तिथं असं दिसेल आपल्याला की लोकसंख्या फारशी नसेल. पण ज्या प्रदेशामध्ये शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असेल त्या प्रदेशामध्ये मात्र लोकसंख्येचं केंद्रीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण मानवाच्या अन्नाची गरज पूर्ण करण्याची क्षमता शेतीमध्ये आहे आणि साहजिकच त्या गरजेच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणात लोक अशा प्रदेशात केंद्रित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खत आणि जलसिंचन यांचा वापर जर केला तर अशा प्रदेशातील शेतीच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि त्यामुळे जिथं शेतीचं उत्पादन अधिक येईल त्या प्रदेशात लोकसंख्येची पोषण क्षमता सुद्धा वाढते. म्हणजेच त्या ठिकाणी जास्त प्रमाणात लोकसंख्या पोचली जाऊ शकते आणि साहजिकच अशा प्रदेशात त्यामुळे लोकसंख्या अधिक प्रमाणात केंद्रित सुद्धा होताना आपल्याला दिसते. शेतीमध्ये प्रामुख्याने शेतीचे प्रकार हे भिन्न प्रकारचे शेती केली जात असते किंवा शेती करण्यावरून त्याच्या स्थितीवरून त्याच्या क्षेत्राच्या आकारावरून त्याचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केलं जात असतं. तर असे ती शेती सामान्यपणे सकल असेल किंवा विस्तृत असेल, व्यापारी स्वरूपाची असेल किंवा उदरनिर्वाही शेती असेल, मळ्याची शेती असेल किंवा फलोत्पादन शेती असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे शेती आहे. पीक घेण्याच्या पद्धती भिन्न प्रकारे पीक पद्धतीसुद्धा उत्पादन घेण्यासाठी वापरले जात असतात. लागवडीच्या पद्धती भिन्न असतात. वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धती किंवा स्पेशलायझेशन एखाद्या विशिष्ट प्रदेशात त्या विशेष प्रकारच्या पिकाचं एक प्रकारे स्पेशलायझेशन झालेलं असतं. तर या
सगळ्या घटकांचा, हे सगळे घटक आहे शेतीशी संबंधित आणि या सगळ्या घटकांचा प्रभाव शेतीवर पडत असतो आणि त्या पडलेल्या प्रभावामुळे साहजिकच एकूण इम्पॅक्ट किंवा प्रभाव जो आहे त्या प्रदेशातील त्या लोकसंख्येवरती किंवा लोकसंख्येच्या वितरणावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जर 1.4 नकाशा जो आहे तो नकाशाचं आपण निरीक्षण केलं तर ती नकाशाचं निरीक्षण करून आपल्याला त्याच्याशी संबंधित असलेली कृती आहे त्या कृतीचं जर आपण थोडंसं अभ्यास केला तर आपल्याला साधारणपणे हा मुद्दा लक्षात येऊ शकतो. बघा, त्यामध्ये त्यांनी काय कृती सांगितलेली आहे, जगातील तांदूळ उत्पादक प्रदेश दाखवणाऱ्या नकाशाची तुलना 1.2च्या लोकसंख्या वितरण दर्शवणाऱ्या नकाशाशी करा आणि त्यावर आधारित तुमचे निष्कर्ष थोडक्यात मांडा. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की जगातील तांदूळ उत्पादक जे प्रदेश आहे, बघा आता सर्वसाधारणपणे या प्रदेशात दिसत आहेत, इथं काही प्रमाणात दिसत आहे, या ठिकाणी दिसत आहेत, इथं दिसत आहेत बघा, आणि काही प्रमाणात इथं थोड्याशा प्रमाणात आहे, या ठिकाणी काही प्रमाणात आहे. तर हे जगातले तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत. त्यामधले प्रामुख्याने जे महत्त्वाचे तांदूळ उत्पादक प्रदेश आहे हे मोठ्या प्रमाणात आशिया खंडात जे आहे ते आशिया खंडात केंद्रित झालेले आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण ह्या प्रदेशांमध्ये तांदूळ उत्पादक प्रदेश आणि प्रामुख्याने जगाच्या लोकसंख्या वितरणाचा जो टिंब पद्धतीचा नकाशा आपण बघितला तर आपल्याला असं दिसतं की ज्या बघा ह्या प्रदेशात जिथं तांदूळाचं उत्पादन होतं ते प्रदेश जगातल्या जास्त लोकसंख्येचे घनतेचे प्रदेश म्हणून सुद्धा ओळखले जातात किंवा पुढे आलेले आहेत. म्हणजे आपल्याला असं दिसतं की या प्रदेशात जी उपयुक्त कृषी स्थिती आहे किंवा शेतीला अनुकूल स्थिती आहे त्यामुळे इथं अन्नधान्य उत्पादन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. अन्नधान्याचं उत्पादन अधिक प्रमाणात आल्यामुळे या प्रदेशात साहजिकच लोकसंख्येची घनता जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेली त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजेच तांदळाच्या उत्पादक प्रदेशामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला या दोन्ही नकाशांचं जर निरीक्षण केलं तर सहजपणे दिसून येईल. आता अशा पद्धतीने शेती हा अतिशय महत्त्वाचा मानवी घटक आहे आणि प्रारंभिक व्यवसाय आहे. सुरुवातीपासून या क्षेत्रात आणि आजही जगातले जवळपास 60% लोक या व्यवसायाशी निगडीत आहे आणि त्यामुळे हा व्यवसाय करणारे साठी अनुकूल स्थिती जिथं असेल तिथं लोकसंख्येचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. जिथं प्रतिकूल स्थिती असेल तुलनेने त्या प्रदेशांमध्ये इतर घटक जर नसतील तर लोकसंख्येचं वितरण हे अतिशय कमी प्रमाणात झालेलं आपल्याला दिसेल. आता दुसरा मानवी घटक आपल्याला अभ्यासायचा आहे, त्याचं नाव आहे खाणकाम. खाणकाम हा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. ज्या प्रदेशांमध्ये चांगल्या प्रकारच्या खनिजांची उपलब्धता असेल अशा क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांचं केंद्रीकरण होतं. कारण उद्योगधंद्यांसाठी लागणारा कच्चा माल जो आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे खनिज किंवा कच्चे खनिज आपण ज्याला म्हणतो ते कच्चे खनिज अतिशय महत्त्वाचे असतात. या खनिजांच्या माध्यमातून उद्योगधंद्यांचा विकास जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यामुळे चांगल्या प्रतीची खनिजं ज्या प्रदेशात उपलब्ध असतात त्या प्रदेशात उद्योग क्षेत्र जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात विकसित होतात. उद्योग क्षेत्र विकसित झाल्यामुळे साहजिकच त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होत असतात. कारण खाणकाम व्यवसायामध्ये खाणकाम करणाऱ्या कामगारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्याचप्रमाणे या खनिजांवर आधारलेले उद्योग, या उद्योगांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कुशल आणि अकुशल अशा प्रकारच्या कामगारांची किंवा मजुरांची किंवा श्रमांची आवश्यकता असते आणि त्यामुळे त्याही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो किंवा रोजगारांची निर्मिती होत असते. आणि या अनुकूल स्थितीमुळे, कारण मानवाला उपजीविकेसाठी व्यवसायाची किंवा रोजगाराची गरज असते आणि ज्या प्रदेशात रोजगाराची उपलब्धता असते त्या प्रदेशात लोक मोठ्या प्रमाणात जात असतात हे आपल्याला सर्वसामान्यपणे माहिती आहे. म्हणून बघा अनेक ठिकाणं असं आहे जगामध्ये की जिथं प्रतिकूल स्थिती वेगवेगळ्या दृष्टीने आहे पण रोजगाराची उपलब्धता आहे म्हणून भारतातील लोक त्या प्रदेशात गेलेले पाहायला मिळतात. उदाहरणार्थ भारतातून लोक इराण, इराक, कुवेत सारख्या ठिकाणी जिथं अनेक दृष्टीने ते प्रदेश प्रतिकूल आहे, म्हणजेच हवामानाच्या दृष्टीने प्रतिकूल आहे, राजकीय स्थिरतेच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं अस्थिरता पाहायला मिळते, तरीही लोक रोजगाराची उपलब्धता आहे म्हणून तिथं स्थलांतरित होताना किंवा जाताना आपल्याला दिसतात. म्हणजे रोजगार उपलब्ध होणं हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि खाणकाम व्यवसायामुळे किंवा खाणकाम क्षेत्रामुळे
कुशल असेल की अर्धकुशल असेल किंवा अकुशल असेल, अशा कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते आणि त्यामुळे अशा कामगारांची वस्ती अशा खाणकाम चालणाऱ्या क्षेत्रांमध्ये किंवा त्या बाजूच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि साहजिकच अशी वस्ती वाढल्यामुळे त्या प्रदेशात आपल्याला असं दिसेल की लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच थोडक्यात काय, की असे प्रदेश जे असतात हे दाट संख्येचे किंवा लोकवस्तीचे प्रदेश बनतात. याचे उदाहरण दिले बघा, झांबियातील कटंगा या ठिकाणी इतर दृष्टीने म्हणजे हवामानाच्या दृष्टीने किंवा इतर घटकांच्या दृष्टीने ही प्रतिकूल स्थिती असलेला प्रदेश आहे. पण इथं तांब्या नावाचं कॉपर आपण ज्याला म्हणतो तांबे हे जे खनिज आहे हे खनिज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तांबे खनिजाचे पट्टे इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे इथं लोकसंख्येचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. भारतातील छोटा नागपूरचा पठारी प्रदेश आहे, पण इथं सुद्धा खनिजांची उपलब्धता, लोहखनिज असेल किंवा दगडी कोळसा असेल यांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. म्हणून याही प्रदेशात लोकसंख्येचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पश्चिम युरोपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आहे. चीन मधील मांचुरिया प्रांत असेल, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपेल्शियन पर्वतीय प्रदेश असेल, या प्रदेशामध्ये लोह आणि दगडी कोळशाचे मोठ्या प्रमाणात खाणी आहेत आणि त्यामुळे या प्रदेशात सुद्धा लोकसंख्येचं खूप मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. खनिजांमुळे हे प्रदेश जे आहे हे जगातील दाट लोकवस्तीचे किंवा लोकसंख्येचे किंवा जास्त घनतेचे प्रदेश बनलेले आहे. काही खनिजांचे मूल्य एवढं जास्त असतं की विषम नैसर्गिक परिस्थिती असताना देखील अशा प्रदेशात खनिजांचं उत्पादन घेतलं जात असतं आणि खनिजांचं उत्पादन घेतलं जात असल्यामुळे त्या प्रदेशात लोकसंख्येची घनता जी आहे ही दाट झालेली किंवा अधिक झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण आपण असं म्हणू शकतो की अति जास्त लोकसंख्येचा प्रदेश म्हणून सुद्धा तो निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे थोडक्यात आता यातले आपण उदाहरणं बघू शकतो. जसं की खनिज तेलाचे किंवा वायूचे क्षेत्र असलेले ठिकाणं आहेत. हे खनिज तेल आणि वायू असलेले ठिकाणं प्रामुख्याने आपण बघू शकतो की इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत यासारख्या ठिकाणी आहे. आता हे प्रदेश जर आपण बघितले एकंदरीत तर या प्रदेशाची हवामानविषयक स्थिती अतिशय प्रतिकूल आहे, विषम स्वरूपाची आहे. इथं पाण्याची उपलब्धता अतिशय कमी प्रमाणात आहे. कृषीयोग्य मृदा तर खूपच कमी प्रमाणात आहे. राजकीय अस्थिरतासुद्धा, युद्धजन्य परिस्थिती नेहमीच या प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत असते, दिसत असते. आतंकवादासारखी समस्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. असं असतानासुद्धा इथं उपलब्ध असलेल्या खनिजांमुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे केंद्रीकरण आपल्याला झालेलं दिसतं. सोन्यासारखे मौल्यवान खनिज आहे. आता हे सोन्यासारखे खनिज मौल्यवान असल्यामुळे विषम प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा इथं लोकसंख्या केंद्रित झालेली आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटातील कालबुर्गी नावाचं ठिकाण आहे. हे वाळवंटी प्रदेश आहे, पण इथं सोन्याच्या खाणी आहे. कुलबर्गी आणि कालबर्गी नावाचं ठिकाण आहे. या दोन्ही खाणींच्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की वाळवंटी प्रदेश आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, पण सोन्यासारख्या मौल्यवान खनिजाची उपलब्धता त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या प्रदेशात आपल्याला असं लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे केंद्रीकरण सुद्धा झालेलं पाहायला मिळतं. नैऋत्य आशियात वाळवंटातील खनिज उत्पादक प्रदेश आपण जसं बघितलं, सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत सारखे प्रदेश आहेत, देश आहे. या प्रदेशात सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं दिसतं. ह्याचं मागचं महत्त्वाचं कारण आहे त्या प्रदेशात असलेले उपयुक्त खनिज आणि त्या खनिजांच्या उपलब्धतेमुळे त्या ठिकाणी निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी, या कारणामुळे मोठ्या प्रमाणात या प्रदेशात आपल्याला असं दिसेल की लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेलं आहे. आता बघा, इथं आपल्याला आणखी एक कृती दिलेली आहे 1.5. ही कृती जी आहे ही आपल्याला पुढच्या मुद्द्याशी संबंधित आहे, वाहतूक या मुद्द्याशी. म्हणून आपण ह्या कृतीचं थोडक्यात थोडंसं निरीक्षण करूया आणि मग त्या आधारे ती समजून घेऊया. बघा, 1.5 मध्ये दिलेल्या उपग्रह प्रतिमांचा अभ्यास करा. सॅटेलाईट इमेजेस आपण म्हणतो. या प्रतिमा एकाच प्रदेशाच्या आहेत. म्हणजे या दोन्ही प्रतिमा ज्या आपल्याला दिसत आहेत, या दोन्ही प्रतिमा एकाच प्रदेशाच्या आहेत, पण भिन्न कालावधीच्या, म्हणजे वेगवेगळ्या काळात घेतलेल्या आहे, वेगवेगळ्या वर्षात त्या घेतलेल्या आहेत आणि म्हणून
ह्या एकाच प्रदेशाच्या पण वेगवेगळ्या वर्षात घेतलेल्या किंवा कालावधीत घेतलेल्या प्रतिमा चं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आणि त्यांनी त्याच्या आधारे 2 प्रश्न विचारले किंवा 2 कृती सांगितलेल्या आहे. तुम्हाला या 2 प्रतिमांमध्ये कोणत्या बाबतीत फरक जाणवतो? साधारणपणे आपण जर या दोन्ही प्रतिमांचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं की पहिल्या प्रतिमेमध्ये आपल्याला जी वस्ती दिसते ही प्रामुख्याने सर्वसामान्यपणे विरळ स्वरूपाची असलेली आपल्याला जाणवते. या ठिकाणी जी वस्ती आपल्याला पाहायला मिळते या वस्तीचं स्वरूप मर्यादित स्वरूपाचं आहे, कमी प्रमाणात आहे. मात्र दुसरी प्रतिमा जी 2011 सालची आहे, या प्रदेशात जर आपण बघितलं तर वस्तीचं जे वितरण आहे अतिशय घनदाट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या याच्यात वस्ती कमी आहे, कमी असलेली वस्तीसुद्धा अतिशय विरळ आहे, तुटक स्वरूपाची आहे. दुसऱ्या याच्यात वस्तीची संख्यासुद्धा वाढलेली आहे आणि वस्तीचं स्वरूपसुद्धा अतिशय घनदाट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सर्वसामान्यपणे या आकृतीमध्ये आपल्याला वस्तीच्या स्थितीमध्ये झालेला फरक जाणवतो. आता हा फरक कशामुळे झालेला असेल याची वर्गात त्यांनी म्हणजे सर्वसामान्यपणे आपण या ठिकाणी चर्चा करायला त्यांनी सांगितलेली आहे. आता आपलं स्वरूप लेक्चर तास असल्यामुळे आपण चर्चा करू शकत नाही, पण त्यातले निष्कर्ष आपण नक्कीच मांडू शकतो. हा जो फरक आहे हा फरक आपल्याला प्रामुख्याने बघा या कालावधीमध्ये या ठिकाणाहून गेलेला हा राष्ट्रीय महामार्ग होता. हा नुकताच झालेला होता, सुरुवातीचा हा काळ होता. सुरुवातीच्या काळामध्ये इथं राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाला, तो होण्यापूर्वीचीच म्हणजे नुकताच निर्माण झाला होता, त्यामुळे तिथं फारसं विकसित झालेलं नव्हतं. पण जेव्हा इथं रस्त्यांची वाहतूक, राष्ट्रीय महामार्गांची किंवा रस्त्यांची उपलब्धता वाढली त्यानंतर मात्र इथली राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीनंतर या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की मोठ्या प्रमाणात वस्तीची संख्यासुद्धा वाढलेली आहे आणि त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणावरती प्रभाव टाकणारा जो पुढचा घटक आपल्याला या ठिकाणी तिसरा घटक मानवी घटक अभ्यासायचा आहे, तो घटक आहे वाहतूक. वाहतुकीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव हा आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येच्या केंद्रीकरणावरती किंवा वितरणावरती झालेला पाहायला मिळतो. आता आपण आत्ताच 1.5 या आकृतीचं निरीक्षण केलं, उपग्रह प्रतिमांचा अभ्यास केला आणि हा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की रस्ते किंवा महामार्ग जे असतात हे एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येच्या स्थितीवरती मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकत असतात. एखाद्या क्षेत्रामधील जी लोकसंख्या असते ही लोकसंख्या कमी किंवा अधिक होण्यामध्ये त्या प्रदेशातील रस्त्यांची जी स्थिती आहे तिचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. म्हणजेच काय तर एखाद्या प्रदेशात रस्त्यांची उपलब्धता चांगली असेल, मोठ्या प्रमाणात असेल, साहजिकच त्या प्रदेशात लोकसंख्येची घनता वाढते, लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होतात, व्यवसाय रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात, त्यामुळे साहजिकच तिथे लोकसंख्या वाढते. याउलट रस्तेच नसेल तर साहजिकच त्या ठिकाणी प्रदेशात लोकांची राहण्याची जी मानसिकता आहे ती अतिशय कमी असते किंवा नसते आणि साहजिकच अशा प्रदेशात प्रतिकूल स्थितीमुळे लोक राहत नाही. आणि म्हणून लोकसंख्या वितरणावरती क्षेत्रामध्ये असलेले रस्ते किंवा महामार्ग खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतात. वाहतूक आणि महामार्गांमुळे अशा प्रदेशांमध्ये जाणे येण्यास सुलभता निर्माण. रस्ते असेल तर साहजिकच जाणे येणं, वाहतूक करणं, ट्रान्सपोर्टेशन अतिशय सुलभ, सोपं, सहज होत असतं. त्यामुळे लोकसंख्येची घनता वाढते. जाणे येण्यास शक्य होत असेल तर लोकसंख्या त्या ठिकाणी वाढते. या उलट जर जाणे येण्यास कष्ट पडत असेल, अतिशय अडचणी म्हणजे रस्ता खराब आहे बघा, एखादा प्रदेशात जाण्यासाठी रस्ता खराब असेल तर आपण तो रस्ता टाळतो आणि जिकडून चांगला रस्ता मिळेल त्या रस्त्याने आपण जाण्याचा प्रयत्न करतो. भलेही 1 किलोमीटर अंतर वाढत असेल तरी चालेल, पण चांगल्या रस्त्याने जाऊ अशा प्रकारची इच्छा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे जाणे येण्यास कष्ट पडले, वेळ अधिक लागत असेल, खर्चही जास्त होत असेल, पैशाचे लागत असेल तर अशा प्रदेशात लोक शक्यतो राहत नाही. या उलट जर ही सगळी स्थिती अनुकूल होत असेल तर त्या प्रदेशात लोक राहण्यास तयार होत असतात किंवा मोठ्या प्रमाणात त्या प्रदेशात लोक राहतात. आता साधं आपलं नाशिकचं उदाहरण जरी घेतलं तरी आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊ शकतं की जोपर्यंत नाशिक रोड या ठिकाणी रेल्वे स्टेशनची निर्मिती किंवा नाशिक रोड मार्गे जो रेल्वे गेलेली आहे ती रेल्वे गेलेली नसती तर आपल्याला असं लक्षात येतं की तो जो प्रदेश होता हा ओसाड होता किंवा आपण म्हणू शकतो की तिथं मानवी वस्ती अतिशय नगण्य होती किंवा कमी प्रमाणात होते. पण त्या ठिकाणाहून जेव्हा रेल्वे मार्ग गेला त्यानंतर नाशिक रोड या ठिकाणाची म्हणजे स्टेशनची निर्मिती झाली आणि स्टेशनची निर्मिती झाल्यानंतर त्या प्रदेशातील लोकवस्तीचं स्वरूप जे आहे हे कशा पद्धतीने आणि किती गतीने वाढत गेलं याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे.
खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या खूप कमी कालावधीमध्ये वाढताना आपल्याला दिसते आणि हा प्रभाव प्रामुख्याने त्या प्रदेशातून गेलेला जो लोहमार्ग आहे म्हणजेच वाहतुकीचा मार्ग आहे या मार्गावरून झालेला आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात लोकसंख्येची घनता कमी किंवा अधिक होण्यावरती त्या प्रदेशातील वाहतूक मार्गांचा प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. हे आपल्याला 1.5 या आकृतीवरून सुद्धा स्पष्ट होतं. या प्रदेशातून महामार्ग जात असल्यामुळे लोकसंख्येच्या घनतेत वाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे सागरी वाहतुकीमुळे सुद्धा नवनवीन भूमींचा किंवा मार्गांचा शोध लागला. मोठ्या प्रमाणात जगात बंदरांचा विकास झाला, त्यामुळे व्यापाराला चालना मिळाली आणि त्यामुळे त्या प्रदेशात सुद्धा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकेकाळी जे प्रदेशात फारसे लोक नव्हते, पण नंतरच्या कालावधीमध्ये त्या प्रदेशात नैसर्गिक बंदरांचा किंवा वाहतुकीच्या मार्गांचा विकास झाल्यामुळे त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येऊ शकते. उदाहरण म्हणजे सुएझ कालव्याच्या बांधकामामुळे कच्च्या मालाची आणि उत्पादन वस्तूंची देवाणघेवाण किफायतशीर मार्गाने झाली. सागरी वाहतुकीमुळे किनारी प्रदेशात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात एकवटलेली आपल्याला दिसते आणि त्याचंच उदाहरण म्हणजे भारताचे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील किनारी प्रदेश जे आहे या किनारी प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. का? कारण त्या प्रदेशात वाहतुकीची असलेली उपयुक्त सुविधा किंवा उपयुक्त नैसर्गिक स्थिती त्यामुळे या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थांचा पूर्व भाग जो आहे आणि पश्चिम किनारी प्रदेश याची सुद्धा उदाहरण आहे की या प्रदेशात सुद्धा वाहतुकीच्या साधनांचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे या प्रदेशात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला असं दिसेल की लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेलं आहे. म्हणजेच थोडक्यात काय, ज्या प्रदेशात वाहतुकीच्या सोयी चांगल्या प्रमाणात उच्च दर्जाच्या उपलब्ध असतात त्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात होतं. याउलट वाहतुकीच्या सोयींचा अभाव असेल किंवा अतिशय कमी प्रमाणात विकास झालेला असेल किंवा नगण्य स्वरूपात असेल तर निश्चितच अशा प्रदेशात लोकसंख्येची घनता ही अतिशय कमी असते आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकसंख्येचं वितरण जे आहे हे विरळ स्वरूपात झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर चौथा घटक आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा मानवी घटक, चौथा मानवी घटक दिलेला आहे तो आहे नागरीकरण. उद्योगधंद्यांचा विकास एखाद्या प्रदेशात झाला की त्या ठिकाणी उद्योगधंद्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांचं केंद्रीकरण होतं. ते जे कामगार आहे, मजूर आहेत, कुशल अकुशल अर्धकुशल जे मजूर असतात या मजुरांची वस्ती त्या ठिकाणी निर्माण होते. त्या वस्तीतून छोटी मोठी शहरं जे आहेत ते शहरं त्या उद्योगांच्या भोवतालच्या प्रदेशात विकसित होतात. जसजसे वस्तीची वाढ होऊ लागते, विकास होऊ लागतं तसं त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढू लागते, त्या लोकसंख्येची घनताही वाढू लागते. लोकसंख्या आणि तिची घनता जशी जशी वाढू लागते तशी त्याच्या गरजा भागवण्याची सुद्धा गरज निर्माण होऊ शकते. म्हणजे त्यांच्या गरजाही वाढू लागतात. त्या वाढलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण कराव्या लागतात. जसं वाहतूक असेल, व्यापार असेल किंवा इतर सेवा ज्या आहेत त्या सेवांची पूर्तता करावी लागते. ती पूर्तता करण्यासाठी तृतीयक व्यवसायांमध्ये वाढ होते आणि मग हे तृतीयक व्यवसायांमध्ये वाढ झाल्यामुळे त्या तृतीयक व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी आजूबाजूच्या प्रदेशातून पुन्हा त्या प्रदेशाकडे लोक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे पुन्हा त्या प्रदेशाची लोकसंख्या अधिक वाढू लागते. अशा पद्धतीने एखाद्या प्रदेशाचं रूपांतर एखाद्या छोट्याशा वस्तीतून मोठ्या महानगरांपर्यंत झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एखादं छोटंसं गाव त्या ठिकाणी झालेला उद्योगांचा विकास, उद्योगांच्या विकासातून त्या ठिकाणी झालेला तृतीय क्षेत्राचा विकास, तृतीय क्षेत्राच्या विकासातून त्या प्रदेशात झालेली एकूण वाढलेली लोकसंख्या, वाहतूक सुविधा, रोजगाराच्या संधी, शैक्षणिक सुविधा या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी वाढू लागतात आणि त्यातून एकंदरीत तो प्रदेश जो आहे आजूबाजूच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. त्या प्रदेशाच्या आकर्षणामुळे तिथं लोकसंख्या मोठ्या प्रमाणात केंद्रित होते आणि साहजिकच त्या प्रदेशातील लोकसंख्येची घनता वाढायला लागते. जेव्हा लोकसंख्येची घनता वाढते आणि त्या प्रदेशात नगराची निर्मिती होते किंवा शहर त्या ठिकाणी बनतं, अशा नगरांमध्ये प्रामुख्याने काही उपयुक्त अशा सुविधा किंवा सोयी ज्या आहेत त्या उपलब्ध असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात, वाहतुकीची चांगली व्यवस्था निर्माण होत असते, चांगल्या प्रतीच्या शिक्षणाची सुविधा जी आहे ती उपलब्ध असते,
त्याचप्रमाणे आरोग्याच्या दर्जेदार सुविधासुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असतात. आणि त्यामुळे अशा आधुनिक सोयीसुविधा असणाऱ्या प्रदेशामध्ये लोकांचा राहण्याचा कल निश्चितच वाढत असतो आणि त्यामुळे अशा प्रदेशात आजूबाजूच्या प्रदेशातून असेल किंवा दूरवरच्या प्रदेशामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर होतं आणि त्यामुळे त्या वस्तीचं रूपांतर जे आहे हे नागरी वस्त्यांमध्ये होत असतं. आणि असे वस्त्यांचे पट्टीचे पट्टे सलग पट्टे जे आहे हे निर्माण होत असतात. जगात अनेक ठिकाणी अशा वस्त्यांची सलग पट्टे निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ बृहन्मुंबई, म्हणजे मुंबई आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे तिथं अनेक बघा, मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, तिकडे नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, असे वस्त्यांची पट्टीच निर्माण झालेले अनेक पट्टे जे आहे जगामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे नागरीकरणामुळे त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात होतं आणि अति जास्त घनतेचा किंवा दाट लोकवस्तीचा प्रदेश जो आहे हा नागरीकरणामुळे निर्माण होत असतो. म्हणून नागरीकरण हा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा हा चौथा महत्त्वाचा घटक आहे. आता लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा शेवटचा पाचवा मानवी घटक जो आहे तो मानवी घटक आपल्याला अभ्यासायचा आहे, राजकीय व शासकीय धोरणे. राजकीय घटक आणि शासकीय धोरणे. आता हे सगळे जे आपण प्राकृतिक घटक अभ्यासले किंवा आतापर्यंत जे मानवी घटक अभ्यासले यांचा साहजिकच प्रदेशातील लोकसंख्येच्या घनतेवर असेल किंवा प्रदेशातील लोकसंख्येच्या वितरणावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. या व्यतिरिक्त सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजेच शासनाची धोरणं, राजकीय धोरणं यांचा खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्येच्या वितरणावरती किंवा त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या घनतेवरती परिणाम होत असतो. एखाद्या प्रदेशातील शासन जे आहे त्या शासनाचं धोरणानुसार लोकसंख्येचं केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण जे आहे त्याची स्थिती मोठ्या प्रमाणात निश्चित केली जाऊ शकते किंवा होत असते. शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण होऊ शकतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर या ठिकाणी काही उदाहरण दिले बघा. सायबेरिया जो प्रांत आहे हा अतिविषम हवामानाचा प्रदेश आहे, अतिशय थंड हवामानाचा प्रदेश आहे. पण या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना शासनाने विशेष भत्ते दिलेले आहे. जीवनावश्यक सोयीसुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्याने रशियाच्या या भागात लोकसंख्येचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं. म्हणजे नॅचरली जर लोकांचा तिथं जाण्याचा कल आपण जर विचारात घेतला तर तो अतिशय नगण्य असेल किंवा नसल्यात जमा आहे किंवा फारसे लोक तिथं जाण्यास उत्सुक नसतील, कारण अतिशय थंड हवामानाचा प्रदेश आहे, प्रतिकूल हवामान स्थिती आहे आणि त्यामुळे सहजासहजी लोक तिथं जाण्यास तयार होत नाही, राहण्यास तयार होत नाही. पण शासनाने दिलेल्या प्रलोभनामुळे, प्रोत्साहनामुळे किंवा सोयीसुविधांमुळे लोक अशा ठिकाणी जाण्यास तयार होतात आणि त्यामुळे सायबेरियासारख्या प्रतिकूल स्थितीतील प्रदेशात सुद्धा सरकारच्या धोरणामुळे लोक गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे त्यांनी आणखी एक उदाहरण दिले बघा. जपानच्या लोकसंख्येपैकी 1/3 लोकसंख्या जी आहे ही 1/3 लोकसंख्या जपानची राजधानी टोकियो या शहरामध्ये वास्तव्य करताना आपल्याला दिसते. या लोकसंख्येचा अतिरिक्त भार झालेला त्या ठिकाणी दिसून येतो टोकियोमध्ये आणि त्यामुळे तेथील सरकारने लोकांना टोकियो सोडण्यासाठी प्रोत्साहन स्वरूप पैसे देऊ करत आहे की बाबांनो तुम्ही टोकियो व्यतिरिक्त इतर शहरांमध्ये किंवा इतर भागांमध्ये राहिले तर सरकार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता देईल, पैसे देईल किंवा वेगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देईल, तुम्हाला वेगळ्या बाबतीत सवलती त्या ठिकाणी प्राप्त होईल. उद्देश काय की टोकियोमध्ये असलेली अतिरिक्त लोकसंख्या कमी व्हावी आणि ती इतर प्रदेशांमध्ये वितरित व्हावी या उद्देशाने सरकारने तशा प्रकारचं धोरण अवलंबलं. साहजिकच त्याचा परिणाम जे आहे तो परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. काही प्रमाणात लोक जे आहेत ते टोकियोतून इतर प्रदेशात जाण्यास त्या ठिकाणी तयार झालेले सुद्धा आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने सर्वसामान्यपणे मानवी घटक आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही उदाहरणं बघता येऊ शकतात. उदाहरणार्थ मराठवाड्यातील औरंगाबाद नावाचं शहर आहे. औरंगाबाद हे शहर औद्योगिकदृष्ट्या सरकारने विकसित करून मराठवाड्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोयीसुविधा आणि सवलती त्या ठिकाणी दिल्यामुळे अनेक उद्योग त्या ठिकाणी गेले आणि त्यातून त्या शहराचा विकास जो आहे मोठ्या प्रमाणात झाला. तिथं लोकसंख्येचे केंद्रीकरण जे आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मधल्या काळामध्ये इंग्लंडने आपल्या औद्योगिकरणाच्या धोरणाचा पुरस्कार करण्यासाठी
तिथं असलेल्या उद्योगधंद्यांमध्ये मजुरांची जी कमतरता आहे ती कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्या वसाहती असलेले जे देश आहे, आशिया खंडातील देश असेल किंवा आफ्रिका खंडातील देश असेल, या देशांमधून मोठ्या प्रमाणात मजुरांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा देऊ केल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात या आशिया खंडातील आणि आफ्रिका खंडातील लोकांनी इंग्लंडमध्ये स्थलांतर केलं. साधारण 8-10 वर्षाच्या कालावधीमध्ये इतकं मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं की इंग्लंडला ते धोरण बदलून स्थलांतरांवरती निर्बंध घालावे लागले. म्हणजे अशा पद्धतीने सरकारने कुठलेही अनुकूल धोरणं राबवली की त्याचा परिणाम साहजिकच त्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेच्या वितरणावरती होताना आपल्याला दिसतो. आता या ठिकाणी थोडे आठवूया म्हणून तुम्हाला एक कृती दिली बघा. लोकसंख्येच्या विकेंद्रीकरणासाठी ब्राझील सरकारने कोणते धोरणास प्रोत्साहन दिले आहे. सॉरी, आता थोडक्यात आठवूया म्हणजे काय, हे मागे तुमचा अभ्यासून झालेला आहे. म्हणजे 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये जो ब्राझीलचा भूगोल तुम्ही अभ्यासलेला आहे त्यामध्ये ब्राझीलमधील लोकसंख्येच्या विकेंद्रीकरणासाठी सरकारने वेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन, म्हणजे किनारी भागात जे लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आहे ब्राझीलमध्ये आणि ब्राझीलचा अंतर्गत जो भाग आहे किंवा पश्चिमेकडचा जो प्रदेश आहे तिथं लोकसंख्येचं केंद्रीकरण अतिशय कमी प्रमाणात झालेलं आहे, आपण अभ्यासलेलं आहे. आणि म्हणून ब्राझील सरकारने या किनारी भागातील लोकसंख्येचा अतिरिक्त भार कमी होऊन इतर भागात ते विकेंद्रीकृत व्हावं यासाठी अनेक सोयी सुविधा त्या ठिकाणी त्यांना दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतुकीच्या सुविधासुद्धा वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. करांमध्ये मोठ्या प्रमाणात सवलती दिलेल्या आहेत. तिकडे उद्योगधंदे करण्यासाठी सुद्धा अनुकूल सोयीसुविधा निर्माण करण्यास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेलं आहे. या सगळ्या कारणांमुळे काही प्रमाणात लोकसंख्येचं विकेंद्रीकरण ब्राझीलमध्ये होताना आपल्याला दिसून आलेलं आहे. त्याचा अभ्यास आपण पूर्वी केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे 5 प्राकृतिक घटक आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. या 5ही प्राकृतिक घटकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रदेशातील लोकसंख्येच्या केंद्रीकरणावरती प्रभाव पडलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता हे 4 आपण अभ्यासले ते प्राकृतिक घटक, 5 अभ्यासले ते मानवी घटक, एकूण 9 घटकांचा आपण अभ्यास केला आणि या 9 घटकांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव जो आहे तो प्रभाव पडलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या 9 घटकांचाच प्रभाव मुळे सर्वसामान्यपणे एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण होतं असं नाही, तर या व्यतिरिक्त सुद्धा अनेक घटक आहेत जे प्रदेशातील लोकसंख्येच्या वितरणावरती, लोकसंख्येच्या केंद्रीकरणावरती किंवा विकेंद्रीकरणावरती परिणाम करताना आपल्याला दिसतात. यामध्ये प्रामुख्याने प्रदेशाचं समुद्र सपाटीपासूनचं अंतर किती आहे, प्रदेशाची सुगमता किती आहे, प्रदेशात असलेले नैसर्गिक बंदरांची स्थिती काय आहे, ऊर्जा स्रोत, जल वाहतुकीस उपयुक्त नद्या, प्रदेशात असलेले कालवे, सांस्कृतिक घटक, स्थलांतर, आर्थिक क्रिया, तंत्रज्ञान, हे सगळे घटक. आता बघा, समुद्रसपाटीपासूनचं अंतर जेवढं जास्त तेवढं त्या प्रदेशाची लोकसंख्या कमी कमी होत जाते. उलट समुद्रसपाटीकडे जेवढं तुम्ही समुद्र किनाऱ्यापर्यंत याल तेवढं लोकसंख्या वाढत जाते. सुगमता, प्रदेश जर सुगम असेल, येण्या जाण्यास वाहतुकीस वेगवेगळ्या कारणासाठी साहजिकच लोकसंख्या वाढते. जर दुर्गम असेल तर अशा प्रदेशात लोक सहजासहजी राहत नाही. नैसर्गिक बंदरे असणाऱ्या ठिकाणी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध असतात, कमी खर्चात वाहतूक केली जाऊ शकते, जलवाहतूक केली जाऊ शकते. म्हणून अशा पद्धती ठिकाणी उद्योग व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. म्हणून असे नैसर्गिक बंदरे असलेल्या ठिकाणी लोकसंख्या वाढते. जिथं नैसर्गिक बंदरे नसेल साहजिकच त्याचा लोकसंख्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ऊर्जा स्रोत हे सुद्धा लोकसंख्येच्या केंद्रीकरणावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. ऊर्जेची गरज आजच्या आधुनिक काळात तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. जिथं ऊर्जेची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असेल तिथं साहजिकच लोकसंख्या वाढते. जिथं ऊर्जा स्रोत नसतील तिथं लोकसंख्येच्या वाढीवरती मर्यादा येऊ शकतात. जलवाहतुकीसाठी उपयुक्त नद्या, बघा ज्या ज्या प्रदेशांमध्ये अंतर्गत वाहतुकीसाठी नद्यांचा वापर केला जातो, उपयुक्त अशा नद्या असतील तर साहजिकच वाहतुकीचा खर्च कमी होतो आणि तिथंसुद्धा लोकसंख्या वाढू शकते. कालवेही त्याचप्रमाणे प्रभाव पाडतात. सांस्कृतिक घटकसुद्धा महत्त्वाचा घटक आहे. या सांस्कृतिक घटक जिथं सांस्कृतिक स्थिरता आहे, अनुकूलता आहे, एकरूपता आहे किंवा एक आपण म्हणू शकतो स्वातंत्र्य आहे, अशा प्रदेशात साहजिकच लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. अमेरिकेसारख्या देशात सांस्कृतिक सुरक्षा आहे किंवा स्थिरता आहे, स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्या प्रदेशात लोकसंख्येचं केंद्रीकरण वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. स्थलांतरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडत असतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर अफगाणिस्तान असेल, सिरिया असेल, या प्रांतामधून मोठ्या प्रमाणात लोकांनी स्थलांतर केले म्हणून हा प्रदेश कमी लोकसंख्या घनतेचा आहे. या उलट अमेरिकेसारखे प्रदेश आहे, अमेरिकेसारखा देश आहे किंवा इराण इराकसारखे प्रदेश जिथं
मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित होऊन आले, म्हणून तिथं सुद्धा लोकसंख्येची घनता मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसते. म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर स्थलांतराचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होताना आपल्याला दिसतो. आर्थिक क्रिया साहजिकच आहे, जिथं आर्थिक म्हणजे जेवढे युरोपियन देश आहे किंवा अमेरिका खंडातील देश आहे, तर आपल्याला असं दिसतं की इथं रोजगारांच्या सुविधा, आर्थिक क्रियांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. साहजिकच तिथं लोकसंख्येचं केंद्रीकरण अधिक झालेलं आहे. जिथं तशी स्थिती नसते, साहजिकच तिथं लोकसंख्येचं केंद्रीकरण कमी झालेलं असतं, म्हणून तिथं लोकसंख्या विरळ असते. तंत्रज्ञानसुद्धा उच्च तंत्रज्ञान असलेले प्रदेश, जास्त लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश आहे, जपानसारखा देश आहे किंवा आपण जर्मनीसारखे देश म्हणू शकतो, जिथं तंत्रज्ञानाची उपलब्धता आहे, साहजिकच लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आहे. जिथं तंत्रज्ञानाची उपलब्धता कमी प्रमाणात असते, साहजिकच तिथं लोकसंख्येच्या केंद्रीकरणावरती मर्यादा पडलेल्या आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने प्रदेशाच्या लोकसंख्येच्या वितरणावरती हे सगळे घटक कमी अधिक प्रमाणात परिणाम करत असतात. प्रतिकूल प्राकृतिक परिस्थिती आणि उपजीविकेच्या साधनांचा अभाव हे घटक काही प्रदेशांमध्ये लोकसंख्येच्या केंद्रीकरणासाठी अडसर ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच जगातील लोकसंख्येच्या वितरणावरती प्रभाव पाडणारे हे सगळे घटक कमी अधिक प्रमाणात कार्यरत असतात. त्या घटकांच्या परिणामामुळेच जगातील लोकसंख्येच्या एकूण वितरणावरती परिणाम होऊनच लोकसंख्या अशा पद्धतीने स्थिर झालेली आपल्याला दिसून येते. या घटकांचा अभ्यास केल्यामुळेच आपल्याला आज लक्षात आलेलं आहे की जगात असमान स्वरूपात लोकसंख्या का दिसते, तर हे सगळे घटक त्याच्यावर परिणाम करतात. जिथं हे घटक अनुकूल आहेत तिथं लोकसंख्या जास्त आहेत, जिथं हे घटक प्रतिकूल आहेत तिथं लोकसंख्या कमी आहेत. आणि म्हणूनच जगात सगळीकडे सारख्या स्वरूपात लोक राहत नाही, कुठे कमी राहतात, कुठे जास्त राहतात. ही यामागची कारणच या ठिकाणी हे असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने सर्वसामान्यपणे या सर्व घटकांचा आपण सविस्तरपणे अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. बाकीचा लोकसंख्या बदलाचे जे घटक आहे, बाकीचा भाग जो म्हणजेच लोकसंख्या बदलाचे जे घटक आहेत, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. या ठिकाणी आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.